त्याला पकड। देशातील विविध राज्यांमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। महाराष्ट्रात सुद्धा विविध भागात पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। असेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पावसाळ्यातील अपघातांचे व्हिडिओ आपण मोठ्या प्रमाणात पाहत असतो। असाच एक अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओतली ही दुर्घटना नेमकी कुठे घडलेली आहे, संपूर्ण प्रकार काय आहे, सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक धबधबा, डोंगर, गडकिल्ले अशा ठिकाणी भेट देतात। पण काही लोक अशा ठिकाणी योग्य सावधगिरी बाळगत नाहीत आणि संकटात सापडतात। उत्साहाच्या भरात अनेकदा लोकांना आपण काय करत आहोत याचं भान राहत नाही, त्यामुळे ते स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकतात। सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। नाशिकमध्ये एका धबधब्यावर काही लोक अडकल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली। गोदावरी नदी दुतडी भरून वाहतीये। दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं विसर्ग वाढवण्यात आलाय। दरम्यान रविवारी 6 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी धबधब्याजवळ अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं 12 ते 15 जण अडकले होते। वन विभागानं आपदा मित्र स्थानिकांच्या मदतीने त्यांची सुटका केलेली आहे। दरम्यान या बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। व्हिडिओमध्ये डोंगरावर जोरदार पाऊस झाल्यानं दुगारवाडी धरणाचे पाणी वाढल्याचे दिसतंय। पाण्याचा प्रवाह इतका जोरात वाहत आहे की एखादा माणूस सहजच वाहून जाईल। व्हिडिओमध्ये काही लोक पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला अडकल्याचं स्पष्टपणे दिसतंय। काही लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत। एक झाड पाण्याच्या प्रवाहाच्या मधोमध पडलेलं आहे, त्याचा आधार घेऊन लोक दुसऱ्या बाजूला जात आहेत। दोन्ही बाजूला उभे असलेले लोक पाण्यात उतरलेल्या लोकांना मदत करतायत। एकमेकांचे हात पकडून ते हळूहळू दुसऱ्या बाजूला जाताना दिसतायत। बचाव कार्याचा हा व्हिडिओ पाहून अंगावरती काटा उभा राहतोय। नाशिक.स्पीक्स नावाच्या पेजवरती हा व्हिडिओ पोस्ट केलाय। व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की दुगारवाडी धबधब्यावर 15 ते 20 पर्यटक अडकले होते। पावसामुळे अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं पर्यटक अडकल्याची घटना घडली। सतर्कता आणि सुरक्षिततेचं गांभीर्य पुन्हा अधोरेखित करणारा प्रसंग आहे। धबधब्याचा आनंद जीवावर बेतू नये, सुरक्षित प्रवास करा।